हिंद मित्रांनो, मी प्रवीण दांगटे चालू घडामोडीच्या एका नवीन सेगमेंटमध्ये आपल्या सरांचं स्वागत करतो। 1 जानेवारी ते 8 जानेवारी या 8 दिवसाच्या काळात एमपीएससी किंवा सरळ सेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या सर्व चालू घडामोडींवर आजच्या सेगमेंटमध्ये आपण नजर टाकणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी मित्रांनो, माझं टेलिग्राम चॅनल एमपीएससी 0207 या टेलिग्राम चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राइब करा, जॉइन करा। याचं कारण म्हणजे या सर्व व्हिडिओचे पीडीएफ मी त्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करणार आहे। सोबतच माझ्या आत्ताच्या यूट्यूब चॅनलच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करू। सर्वप्रथम तर मित्रांनो, जे चालू घडामोडीच्या अंतर्गतची अतिशय इम्पॉर्टंट घटना जी अतिशय महत्त्वाची आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, अशी घटना म्हणजे ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण 2022-23 चा हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। आता प्रश्न येतो, महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी जी निवड समिती तयार करण्यात आली होती, या समितीने अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाची शिफारस केली होती आणि या शिफारशीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। अप्पासाहेब धर्माधिकारी आपल्या सामाजिक कार्यासाठी पूर्ण धर्माधिकारी कुटुंबाला ओळखलं जातं। अप्पासाहेब धर्माधिकारी 14 मे 1946 मध्ये यांचा जन्म झाला होता आणि विशेष गोष्ट आहे मित्रांनो की पद्मश्री यांचंच ऍक्च्युअल नाव डॉक्टर दत्तात्रय असं पण आहे, यांनाच आपण अप्पासाहेब धर्माधिकारी या नावाने ओळखतो आणि गेल्या 30 वर्षापासून हे निरूपण करतायत आणि निरूपणासोबतच अंधश्रद्धा असेल किंवा बालकांवर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बाल संस्कार बैठका सुद्धा सुरू केलेल्या आहेत। वेगवेगळ्या आदिवासी वाड्यांवर जाणे, वस्त्यांवर जाणे आणि त्या ठिकाणी व्यसनमुक्ती करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याचं कार्य त्यांनी बैठकांच्या माध्यमातून मागच्या 30 वर्षापासून केलेलं आहे आणि या श्रवण बैठकांच्या माध्यमातूनच अध्यात्म आणि समाज परिवर्तन करण्याचं एक मोठं काम मागच्या अनेक वर्षापासून अप्पासाहेब धर्माधिकारी हे करत आहेत। परिणामतः त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे। दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण लक्षात असू द्या की धर्माधिकारी कुटुंबाच्या मध्ये त्यांचे जे वडील आहेत नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी या सामाजिक कार्याचा वारसा घेतला आणि वेगवेगळ्या श्रवण बैठकांच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाज जीवन आणि समाज परिवर्तनाचं कार्य ते करत आहेत। विशेष म्हणजे यांचे वडील अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील यांना 2008, ज्यांचं नाव नानासाहेब धर्माधिकारी असं आहे, यांना ऑलरेडी 2008 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालाय। म्हणजे वडिलांना पण महाराष्ट्र भूषण 2008 मध्ये मिळाला होता। आता त्यांचे चिरंजीव असणारे अप्पासाहेब उर्फ दत्तात्रय धर्माधिकारी यांना सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे। विशेष गोष्ट मित्रांनो, जेव्हा यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार 2008 मध्ये देण्यात आला होता तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते, त्यावेळी या पुरस्कार खारघर या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला होता आणि त्यावेळी 510 एकर परिसरामध्ये 40 लाखापेक्षा अधिक लोक जमा झाले होते आणि विशेष गोष्ट मित्रांनो, एकाच ठिकाणी एवढे लोक जमा होण्याची ही भारताच्या इतिहासातली पहिली गोष्ट होती। परिणामतः त्यावेळी त्या सर्व गर्दीचं लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव घेण्यात आलं होतं 2010 मध्ये। तर हा एक विक्रम त्यांच्या वडिलांच्या नावाने होता आणि आता त्यांच्या चिरंजीवांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे। 50 लाख रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं बक्षीस आहे। नुकतीच ही रक्कम वाढवण्यात आली आहे मित्रांनो काही दिवसापूर्वीच। चला पुढच्या सेगमेंट मध्ये जाऊ। हे आहेत मित्रांनो त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी आणि हे आहेत ज्यांना आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालाय, ते अप्पासाहेब उर्फ दत्तात्रय धर्माधिकारी। नेक्स्ट सेगमेंट कडे पाहू। यायात्सो हे लडाखचं पहिलं जैवविविधता वारसा स्थळ म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे, लडाख मधलं आहे। यायात्सोचं वैशिष्ट्य मित्रांनो, हे एक अतिशय सुंदर असा तलाव आहे आणि या तलावामध्ये पक्ष्यांचं नंदनवन म्हणून हे तलाव अगोदरपासून सुप्रसिद्ध आहे आणि लडाखचं पहिलं आता जैवविविधता वारसा स्थळ म्हणून याला म्हणजे यायात्सो या तलावाला मान्यताही देण्यात आलेली आहे मित्रांनो। याच्या बाबतीमध्ये आणखी एक इम्पॉर्टंट हे आहे ते याचं अतिशय सुंदर आहे। दुसरी गोष्ट, जैवविविधता व्यवस्थापन समिती चुमाथांग या गावच्या पंचायतीनं सुरक्षित हिमालय प्रकल्पासह अलीकडेच एक नवीन कायदा केला होता। या कायद्याअंतर्गतच यायात्सोला लडाखचं पहिलं जैवविविधता वारसा स्थळ हे जाहीर करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, नेक्स्ट सेगमेंट आणि पुढची गोष्ट पाहू। ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचं नुकतंच निधन झालं मित्रांनो। अतिशय सुप्रसिद्ध गायिका होत्या, हिंदी मराठी या
यासह 19 भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी आपली गीत गायली होती। आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे 77 वर्षाच्या वयामध्ये त्यांचं नुकतंच निधन झालं। याच वर्षी म्हणजे 2022-23 मध्ये त्यांना ऑलरेडी पद्मभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला होता। हा पुरस्कार स्वीकारण्याच्या अगोदरच वयाच्या 77व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। या अगोदर त्यांना 3दा नॅशनल अवॉर्ड म्हणजे राष्ट्रीय पुरस्कारानं सुद्धा गौरव त्यांचा करण्यात आलेला आहे। मराठीतली अनेक सुप्रसिद्ध गाणी जसं उठा उठा हो सूर्यनारायण असेल, बलसागर भारत हो ओ असेल, सुखाचे हे सुख श्रीहरिमुख यासारखी अतिशय लोकप्रिय गाणी यांनीच गायली होती। तर अशा या वाणी जयराम यांचं आता निधन झालेलं आहे। पुढची बातमी पाहू। रिकी केज भारतासाठी अतिशय गौरवास्पद बातमी मित्रांनो, आणि रिकी केज यांची 3ऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारापदी त्यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे। ग्रॅमी आपल्याला माहिती असेल संगीत क्षेत्रातला एक सर्वोच्च पुरस्कार आहे, खूप मोठा पुरस्कार आहे। आणि हा यावेळेस जी काही एडिशन होती ग्रॅमी पुरस्काराची आवृत्ती होती ती 65वी आवृत्ती होती। आणि हा 65व्या आवृत्ती पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजलिस या ठिकाणी संपन्न झाला। आणि या पुरस्कारामध्ये भारताचे रिकी केज यांना ग्रॅमी अवॉर्ड प्राप्त झालेला आहे। रिकी केज यांचा एक अल्बम आहे मित्रांनो ज्याचं नाव आहे डिवाइन टाइड्स। तर डिवाइन टाइड्स या अल्बमसाठी बेस्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम या कॅटेगरीमध्ये यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। ठीक आहे, दुसरी गोष्ट लक्षात ठेवू द्या, हा यांना मिळालेला 3रा ग्रॅमी पुरस्कार आहे। सर्वप्रथम तर 2014 मध्ये त्यांनी ग्रॅमी अवॉर्ड प्राप्त केलं होतं, त्यांना ग्रॅमी अवॉर्ड मिळालं होतं विंड्स ऑफ संसार नावाचा अल्बमसाठी। त्यानंतर 2022 म्हणजे मागच्याच वर्षी ऑलरेडी यांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता 2ऱ्यांदा, आणि आता 3ऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार जिंकण्याचं काम रिकी केज यांनी केलेलं आहे। ग्रॅमी पुरस्कार याच्या सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो, डिवाइन टाइड्स या ज्या त्यांच्या अल्बमला ग्रॅमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे, या अल्बम मध्ये टोटल 9 गाणी आहेत, 8 म्युझिक व्हिडिओचा समावेश यामध्ये आहे। आणि यामध्ये जगभरातील नैसर्गिक सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न केलाय। त्यांचं जे युनिक डायव्हर्सिटीसाठी जे प्रेम आहे ते या अल्बम मधून स्पष्टपणे दिसतं। परिणामतः त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। आणि 3 वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकलेले रिकी केज हे पहिले भारतीय ठरले आहेत। यावर्षी त्यांचा जो अल्बम ज्या अल्बमला ग्रॅमी पुरस्कार प्राप्त झाला तोच हा डिवाइन टाइड्स नावाचा अल्बम आहे। चला नेक्स्ट सेगमेंटकडे बघू। सौदी अरेबिया 2027च्या आशियाई फुटबॉल चषकाचं यजमानपद हे सौदी अरेबियाकडे गेलेलं आहे मित्रांनो। आशियाई फुटबॉल जे कॉन्फेडरेशन आहे ज्याला आपण AFC ने म्हणतो, तर त्यांनी किंगडम ऑफ सौदी अरेबिया या देशाला बघा जेव्हापासून या खेळाची सुरुवात झाली 1956 पासून, तेव्हापासून इतिहासात पहिल्यांदा सौदी अरेबिया यजमानपद भूषवतोय आशियाई फुटबॉल फेडरेशनचं। विशेष गोष्ट होती की 23व्या काँग्रेसच्या कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आली होती। आणि यासाठी 1 फेब्रुवारी या दिवशी बहरीनची राजधानी मनामा या ठिकाणी एक कॉन्फरन्स आशियाई फुटबॉल महासंघाची भरली होती आणि त्यामध्ये घोषणा करण्यात आली होती। या विशेष गोष्ट अशी आहे, यामध्ये 2 देश हे यजमानपदाच्या रेसमध्ये होते, त्यापैकी एक देश आपला भारत होता आणि दुसरा सौदी अरेबिया होता। भारताने ऐन वेळेला माघार घेतल्यामुळे सौदी अरेबियाला यजमानपद प्राप्त झालेलं आहे आशियाई चषकाचं, आशियाई फुटबॉल चषकाचं। नेक्स्ट सेगमेंटकडे पाहू। मध्य प्रदेश सरकारने भोपाळच्या इस्लाम नगरचं नामकरण करून आता जगदीशपूर हे या शहराचं नाव ठेवलेलं आहे। नामकरणाचा सध्या ट्रेंड आहे, तर त्यापैकी एक नवीन बातमी की इस्लाम नगरचं नाव आता इथून पुढे जगदीशपूर असं असेल पहा। तर ही एक महत्त्वपूर्ण बातमी होती आणि यासाठी मध्य प्रदेश प्रशासनानं अधिकृत प्रकाशनामध्ये ही बदल केलेला आहे आणि ही घोषणा ही नुकतीच करण्यात आलेली आहे। तर लक्षात ठेवा इथून पुढे इस्लामपूर हे जगदीशपूर या नावाने ओळखलं जाईल। नेक्स्ट सेगमेंट मध्ये बघू। ओडेसा धोक्यात असलेल्या जागतिक वारसा स्थळामध्ये नुकताच ओडेसाचा समावेश करण्यात आलाय। कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो, ओडेसा म्हणजे भारतातलं ते राज्य नाहीये ओडिसा, तर हे ओडेसा हे युक्रेन मधला एक शहर आहे आणि अतिशय मोठं शहर आहे। तर या शहराला युनेस्कोने युक्रेनच्या ओडेसाला धोक्यात असणाऱ्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट केलेला आहे। आणि यासाठी आपल्याला माहिती आहे की युनेस्को कोण आहे, तर युनायटेड नेशन कल्चरल ऑर्गनायझेशन नावाची संघटना जी यूएनच्या अंतर्गत काम करते, यूएनची एक बॉडी म्हणून काम करते। तर या बॉडीनं आताच ओडेसाला जागतिक वारसा स्थळाच्या धोक्यात येणाऱ्या यादीमध्ये टाकलेलं आहे। याचं कारण माहिती आपल्याला युक्रेन आणि रशियाचा वॉर, ज्या वॉर अंतर्गत रशियाने खूप जास्त प्रमाणामध्ये बंबार्डिंग केली आहे बॉम्बची ओडेसावर, त्यामुळे हे शहर आता धोक्यात आलेलं आहे। आणि ही घोषणा पॅरिस मधल्या एका कॉन्फरन्समध्ये करण्यात आलेली होती युनेस्कोच्या द्वारे।
चला नेक्स्ट सेगमेंटकडे जाऊ मित्रांनो. आंध्र प्रदेशची नवीन राजधानी ही इथून पुढे वायझॅक म्हणजे विशाखापट्टणम असेल. आता विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवीन राजधानी होणार आहे अशी घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी नुकतीच केलेली आहे. विशेष गोष्ट होती मित्रांनो, 23 एप्रिल 2015 मध्ये आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावती या शहराची निवड करण्यात आली होती, अमरावती. परंतु 2020 मध्ये मग जे आंध्र प्रदेशचं राज्य सरकार आहे त्यांनीच 3 शहरं राजधानी म्हणून जाहीर केली होती. एका राज्याची 3 वेगवेगळ्या राजधान्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक शहर होतं अमरावती, दुसरं शहर होतं विशाखापट्टणम, तिसरं होतं कुर्नूल. तर अशा 3 शहरांची राजधानी म्हणून 2020 मध्ये घोषणा करण्यात आली होती. म्हणजे सुरुवातीला 2015 मध्ये अमरावतीची घोषणा केली, 2020 मध्ये परत 3 शहर राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. त्यानंतर परत आणखी 3 शहराच्या राजधानीचा प्रयोग परत त्यांनी कॅन्सल केला आणि अमरावतीलाच राजधानी म्हणून जाहीर केलं होतं. परंतु आता 2023 मध्ये मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी स्पष्ट करून सांगितले की इथून पुढे आंध्र प्रदेशची राजधानी ही अमरावती नसून वायझॅक म्हणजे विशाखापट्टणम असेल. तर ही पण एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो. आणखी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे जी इंटरनॅशनल लेवलसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. अमेरिकेकडून भारताला यानंतर MQ-9B प्रेडिक्टर ड्रोन हे प्राप्त होणार आहेत. गेल्या काही दिवसामध्ये या 2 देशांच्या दरम्यान या संदर्भामध्ये प्रेडिक्टर ड्रोन विषयी चर्चा चालू होती आणि आज यावर शिक्कामोर्तब कंप्लीट झालेला आहे. अशी टोटल 30 ड्रोन भारत सरकार हे अमेरिकेकडून परचेस करणार आहे, विकत घेणार आहे. या 30 पैकी 10 ड्रोन हे इंडियन आर्मी म्हणजे लष्कराला दिली जातील, 10 ड्रोन इंडियन नेव्हीला म्हणजे नौदलाला आणि 10 ड्रोन ही इंडियन एअरफोर्सकडे असतील. या ड्रोनची वैशिष्ट्य काय मित्रांनो लक्षात असू द्या. जमीन किंवा हवेतील लक्ष्यावर नजर ठेवत सलग 14 तास टेहळणी करण्याचं काम, रेकी करण्याचं काम हे ड्रोन करू शकतं. हे याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या ड्रोनच्या बाबतीमध्ये लक्षात असू द्या हे आहे ते प्रेडिक्टर ड्रोन. याचं आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे मित्रांनो, एका वेळी 1800 पेक्षा जास्त किलोमीटर अंतर पार करण्याची क्षमता या ड्रोन मध्ये आहे आणि हवेतून हवेत मारा करू शकणारी तसेच हवेतून जमिनीवर सुद्धा मारा करू शकणारी डिफरंट मिसाइल्स म्हणजे क्षेपणास्त्र आणि बॉम्ब टाकण्याची क्षमता सुद्धा या ड्रोन मध्ये आहे. विशेष गोष्ट आहे हे ड्रोन 480 किलोमीटर प्रति तास या वेगाने हवेमध्ये उडू शकतं, संचार करू शकतं आणि जगामध्ये आता सध्याच्या काळामध्ये सर्वात घातक ड्रोन म्हणून या प्रेडिक्टर ड्रोनकडे पाहिलं जातं मित्रांनो. तर ही पण एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. तर मित्रांनो ह्या अशा महत्त्वपूर्ण अपडेट्स ह्या मागच्या 8 दिवसाच्या काळात ज्या घडलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. इथून पुढच्या अपडेट सुद्धा लवकरच आपण घेऊन येऊ. परत एकदा मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना सांगतो. येणाऱ्या आगामी जेवढ्या काही MPSCच्या कंबाईनच्या एक्झाम आहेत आणि ज्या काही सरळ सेवेच्या एक्झाम आहेत यासाठी राठोड MPSC अकॅडमी तथा पवन देशपांडे अकॅडमीच्या अंतर्गत नवीन ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस लॉन्च करण्यात आलेले आहेत. तर आपण लवकरात लवकर या बॅचेसमध्ये ऍडमिशन्स घ्यावं. थँक्यू मित्रांनो. थांबू इथं. नमस्कार, जय हिंद, बाय बाय.